कशा आहात तुम्ही? ठीक आहे, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नया ब्लॉगमध्ये. ठीक आहे, आता केस तर खूपच वाईट झालेत पण ते जाऊ द्या. आज मी तुम्हाला आपल्या घराचं होम टूर दाखवणार आहे, जे की माझ्या मागे आहे. ठीक आहे, तर हे इथं पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे आणि जे की खेड्यावरती आहे, कळवणच्या शेजारीच आहे. म्हणजे 15-20 किलोमीटर एवढं पण नसणार, 20-25 मिनटं लागतात कळवणपासून. ठीक आहे, तर मी पूर्ण घराचा विचार केला की जरा होम टूर एकदा आपल्या सबस्क्रायबरला दाखवून द्यावं, कारण की खूप विचार करत होतो केव्हापासून व्हिडिओ टाकले नाही मी. आणि त्याला म्हटलं आता खूप दिवसापासून गावाकडे, तर एखादी गावाची व्हिडिओ टाकूनच देऊ. ठीक आहे, आता काही महिन्यांपूर्वीच आपल्या घराची जी घरभरणी झाली, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष आता होतच आलं आहे. ठीक आहे, तर मग इकडं पूर्ण झाडं वगैरे लावले खूप अनेक प्रकारचे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, जर व्हिडिओवरती नवीन आहात, आपल्या चॅनलवरती नवीन आहात, तर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करून द्या. ठीक आहे, तर चला आता आपण गेटपासून सुरू करूया. ठीक आहे, तर गेट इथून स्टार्ट होतो, तर इथून सुरू करूया. आणि काही बोलण्यामध्ये मिस्टेक झाली तर माफ करा. ठीक आहे मित्रांनो, हा गेट आहे, इथून स्टार्ट होतो आपला घर. ठीक आहे, एवढा पूर्ण एरिया आपल्या इथं येतो. तर ह्या इथं आपण बघू शकतो सिल्वर फ्रॉकचे झाडं आणि नारळाचे झाडं इकडच्या साईडला लावलेले आहेत. ह्या इथं पार्किंग आहे, ह्या इथं टाकी बांधलेली आहे आणि ह्या इथंही साईडला पूर्ण झाड लावले. ते वरती टेरेसवरून व्ह्यू जो आहे तो पूर्ण क्लिअरली दिसेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले ह्या इथून आपल्या कोंबड्या बघूया. ह्या इथं कोंबड्या पाळलेल्या आपण इथं बसलेले आहे. ठीक आहे, ह्या इथं कोंबड्यांसाठी जी जागा आहे ती आपण तयार करतोय. इथं मम्मी आणि पप्पा तयार करताय जागा, इथं बघू शकता पूर्ण मध्ये. ह्या इथं आपली मारुती 800 जीप की बंद आहे. ठीक आहे, ह्या इथं ही पार्किंग आता नवीनच बांधली, काही दिवस झाले, म्हणजे 1-2 महिने झाले असतील. इथं अशी झाडं लावून काढले थोडे छोटे छोटे, जे की फुल झाडे आहेत. ठीक आहे, तर आपण घर बघू शकता. तर सुरुवात आपण इकडच्या साईडने करूया. तर मित्रांनो, ह्या इथं आपले देव आहेत. ठीक आहे, जे की आधीपासून इथं मानता लोक, तर मग आपण ही पूजा करतो इथली. ठीक आहे, या इथं बदामचे झाड लावलेत, इथं चौसडा बांधून घेतला, इथं फुल झाडच लावलेत आणि ह्या इथं पण एक बदामचं झाड आहे. ठीक आहे, आणि काही झाडांची मला नाव माहिती नाही तर माफ करा. ठीक आहे, तर या इथं आपण कोथिंबीर लावली मित्रांनो. ठीक आहे, इथून तर त्या तिथंवर कोथिंबीर लावलेली आहेत, जी की बघू शकता पूर्ण हिरवगार आली पावसाळ्यात, एकदम मस्त. आता जेव्हा भाव असेल तेव्हा आपण ही विकू. ठीक आहे, या इथं अशी नारळाचे झाडं लावलेत चारी साईडने. ठीक आहे, या इथं हे नंतर लावले होते, लेट लावले होते म्हणून हे साईजला छोटे, आणि हे आधी लावले होते त्याच्यामुळं हे साईजला मोठे. आणि पाण्याचंही खूप असं म्हणतात ना, खूप हे प्रमाण कमी होतं आमच्या इकडं, त्याच्यामुळं हे झाड आहे जे जास्त वाढले नाही. ठीक आहे, या इथं जास्त पाणी राहतं या टाकीमधून जातं, तर मग हे जास्त लवकर वाढून गेले. ठीक आहे, तर बघूया पुढं. या इथं पार्किंग आहे आपली साईडला, जी की नवीनच बांधलेली आहे, जी की शेड मोठं बांधलं कारण की आपली गाडी पण थोडीशी मोठी, तर मग बांधावं लागलं. या इथं पप्पांची गाडी या इथं आपण बघू शकतो. तर या इथं आपण असं या इथं पडदा बनवून घेतलेला आहे आणि ह्या इथं आपली क्रेटा उभी आहे. ठीक आहे, जी की याच्या मी व्हिडिओ टाकत राहतो, त्याच्यामुळं ज्याला क्रेटा आवडत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, तर या इथं आपण शेड बघू शकतो, इथं लांबपर्यंत शेड बांधलेलं आहे. माग आपली 800 उभी. ठीक आहे, ते आपण बंद करून देऊ. या इथं जुनं घरी आधी इथं राहत होतो, हे घर आता बांधलेलं आहे. तर या जुन्या घरात आम्ही खूप वर्ष काढले, म्हणजे तरी साधारण 7-8 वर्ष या घरातच काढले आम्ही. एवढ्या छोट्याशा घरात 4 जण राहत होतो. ठीक आहे, इथून पुढचा व्ह्यू मी तुम्हाला नंतर दाखवलं, तिकडे थोडं काम चालू आहे. ते या इथं आंब्याचे झाडं वगैरे आहेत, या इथं लावलेत. या इथं चारा केला होता, हे इथं आता कट केलेले आहे. ठीक आहे, तर मागं जाऊ आपण. या इथं किचनचा जो स्पेस आहे बाहेरचा, ह्या इथं येतो. ह्या इकडं किचनचा दरवाजा, बॅक दरवाजा हा. ह्या इथं थोडीशी मम्मीने फुल झाडं लावलेत. हे इथं भांडे वगैरे धुवायला लावली जागा. ह्या इकडं बाकीचे वांगे लावून काढले, तिथं भाजीपाला वगैरे ह्या इकडं वांगे लावलेत. ठीक आहे, आणि आपण बघू शकता एरिया कसा मोठा आहे, जे की एकदम नैसर्गिक वातावरण असतं मित्रांनो. सॉरी, माझ्या तोंडातून मध्ये हिंदी शब्द बाहेर निघत आहे. तर आपण बघू शकता इथेही फुलझाडं आता पावसाळ्याचे लावून काढले, ज्याने असं म्हणतं ना, हे जर वाढले तर मग मस्त दिसेल इकडून. आणि या इकडं बाकी एरिया आहे. या तुकड्याच्या खाली अजून एक तुकडा जे वरतून दिसेल आपल्या टेरेसवरून. ठीक आहे, तर मग आपण बघूया नंतर ते. तर मित्रांनो, आपण ह्या इथं पूर्ण लाईनशीर दिसतं हे आपण आंबे लावून काढले. इथं खापूस आंबा म्हणता, अजून कोल्हापुरी वगैरे राजपुरी आंबा, जे काही आंबे असतात ते वेगवेगळे पदार्थाचे, जे की खूप लागतात गोड खायला. ठीक आहे, आंबे कोणाला आवडत नाही. तर मग हे इकडं बघू शकता,
इकडे बाकी सोयाबीन टाकलेले आहे इथं, कारण की ही जमीन जास्त चांगली नाही त्याच्यामुळं इथं फक्त पावसाळी शेती करतो, जमीन वगैरे चांगली नाही म्हणून, ठीक आहे. आणि पाणीची पण कमी तरते आमच्याकडं त्याच्यामुळं, ठीक आहे. आणि तो बघा आपण बघू शकता आमच्या गावातला वाघ, ठीक आहे, काळा वाघ आहे आमच्या गावातला तो. तर इथं सोयाबीन टाकलेलं आहे. ह्या इथं चिकूचे झाडं लावलेत खाली, आता खाली उतरून जात नाही, ठीक आहे. इथं चिकूचे 2-3 झाडं लावलेत, लिंबूचे, आणि तिथं फणसचं पण झाड आहे, ठीक आहे. या इकडेही आंबे लावून काढलेत, इथेही लावले होते पण इकडचे मरून गेलेत ते जास्त, कारण की पाणीचं कमी तरते म्हणून, ठीक आहे. तर ह्या इथून घराचा व्ह्यू काय असा दिसतो, जास्त झूम झाला बघा आता, ओके. तर घराचा व्ह्यू काही असाही दिसतो इकडच्या साईडनी, जे की पप्पांनी हे घर डिझाईन केलेले हे घर, ठीक आहे. म्हणजे कोणते आर्किटेक्टकडं आम्ही गेलोच नाही, कारण की पप्पांनी जे आधीपासून जे स्वप्न बघितलं होतं तेच घर बांधले. तर मित्रांनो ह्या इथं वेल आहे, ठीक आहे. ह्या इथं वेल, ह्या इथं एक डिझाईनचं झाड आहे कोणतं तरी, मला माहिती ना नाव त्याचं. इथं तुळशी आपली घरासमोर पाहिजेलाच राहते. इथं गोल्डन ट्री काय म्हणतात, गोल्डन ट्री आहे कोणतं तरी, मोरपंखी सारखं आहे इथं एक. आणि इथं शोचं झाड जे आता काही 2-3 दिवसापूर्वीच आणले, ह्या इथं एक ठेवलेलं आहे. आणि एक मध्ये घराच्या मध्ये ह्या इथं एक लावलेलं आहे. ह्या इथं क्रिसमस ट्री लावलेलं आहे, ठीक आहे. हे इथं मोठं झाल्यावर मस्त इशे या इथं एक ते गोल्डन मोरपंखी काय म्हणतात त्याला, या इथं 2 झाडं लावलीत इथं, आणि इथं हे मोरपंखी ओरिजिनल. या इथं गुलाबाचं झाड, ठीक आहे. इथं मागं स्पेस आहे इथं एवढं, इथं भिंत बांधायची इथं साईडला, तर मग इथं जागा ठेवली आम्ही. इथं आपण साईडून बघू शकता. तर हा रोड हा इथं पूर्ण सरळ हा रोड दुसऱ्या गावाला जातो, जे की मेन हायवेला लागतो इकडं पुढं जाऊन, ठीक आहे. इथं पुढं अजून एक गाव आहे, इथं तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, जो की रोडच्या साईडनी. हे बघा आता इथं एक गाडी गेली, तर रोडच्या साईडनी हा व्ह्यू जो आहे एकदम भारी दिसतो, जे की असं म्हणतात ना लोकांना आकर्षण करतं हा व्ह्यू इकडचा, ठीक आहे. जो की कलर आहे ना मित्रांनो, हा माझ्या चॉईसचा आहे. कमेंटमध्ये सांगा की कलर कसा आवडला तुम्हाला, आवडला का नाही, ठीक आहे. तर पुढं चलो आपण घरामध्ये आता. तर वरती बाल्कनी, तर वरती जाऊ आपण, ठीक आहे. तर मग इथं आपली MT-15 आहे मित्रांनो. आता काल परवाच धुवून काढली, त्याच्यामुळं मग मस्त दिसते. नाही तर मग खराब झाली होती, पावसाची लई वांदे होतं याच्यात. तर मग आता मस्त दिसते MT आपली, ठीक आहे मित्रांनो. या इथं खाट ठेवलेली, आणि या इथं आपण डिझाईन बघू शकतो, जी की स्टोनमध्ये, ठीक आहे. ही स्टोनमध्ये पूर्ण डिझाईन लावलेली इथं साईडला पोर्चमध्ये. तो हा मेन दरवाजा आहे, हा आपला हॉल. POP केलेली बघू शकता इथं, न्यू मर्जी ती मावशीने गिफ्ट केलेले. हा बघा मामा इथं पडलेले, हा मा भाऊ. या इथं आपले देवघर, ठीक आहे. काय इथं किचन आपण बघू शकता इथं साईडला, जे की फर्निचर करायचं अजून बाकी, ठीक आहे. ते काही दिवसानंतर आपण करूया. इथं बेसिन येते, इथं वॉशरूम आणि टॉयलेट. वॉशरूम टॉयलेट मीन्स बाथरूम आणि टॉयलेट. तर इथं बघू शकता, इथं बॅग दरवाजा अजून आहे, ठीक आहे. इथं मशीन ठेवली मम्मीने शिलायची. इथं वरचं जिना वरती जातो, इथं लाईट लावलेली. 3 कलर याच्यामध्ये, ब्ल्यू, रेड, पिंक. हा कलर जास्त सूट होतो रात्रीला. हे इथं हे झाड ठेवलेले, हा माझा हे म्हणता ना माझं चॉईस होती इथं, त्याच्याने इथं खडी टाकून दिली, त्याच्याने चिखल वगैरे उडलं नाही पाणी टाकताना, ठीक आहे. या इथून बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतं, जे की पावसाळ्यात एकदम मस्त दिसतं. इथे एक विंडो आहे, इथून छान दिसतं. हा पुढचा एरिया, मला असं वाटतं ना, घराचं करून केलं ते मला घर विकायचं आणि त्यासाठी व्हिडिओ बनवते असं वाटते. तर मला बघू शकता हा एक मोठा हॉल, ठीक आहे. इथं आजोबाची फ्रेम बनवली लावलेली आहे. इथं हा पोर्च आहे, ठीक आहे. या इथून एरिया बघा किती सुंदर दिसते, जे की पावसाळ्यात बघायला एकदम भारी वातावरण वाटतं इथून. जे की पूर्ण मोठा एरिया आहे, हे आता बांधलं त्याच्यामुळं थोडं छोटं वाटतं इथं पुढं, नाही तर याच्यापेक्षा जास्त मोठं वाटत होतं, ठीक आहे.
तर इकडून असं एरिया दिसतं. इकडं कपडे वाट टाकले ते नका बघू. हे इकडं बघा. मित्रांनो हा झाला आपला फर्स्ट फ्लोर. ठीक आहे. तो खालचा जो ग्राउंड होता बघू शकतो. काहीच नाही आणले नव्हते एकदम मोठं, कारण की आता आताच तर बघून खाली त्याच्यामुळे जास्त काही नाही. इथं जो दरवाजा आहे तो बंद आहे. इथं काहीच नाही. इथं टी व्ही ठेवलेला आहे फक्त. मोकळंच आहे पूर्ण. घरवरचा फ्लोर पूर्ण रिकामा आहे, फक्त माझा बेडरूम सोडून, म्हणजे तोही रिकामाच आहे. थोडंसं काय काय गोष्टी आहेत बघा त्याच्यात लावून देतो. रात्री मी वरती एकटाच राहतो, त्याच्यामुळं माझी जास्त रात्रीचं भूताचं पिक्चर बघायला मजा येते. इथं आपण बघू शकता हा एरिया. ठीक आहे. हा एक तुकडा आणि त्याचा हा खालचा जो तुकडा दिसतोय तोही आपलाच आहे. तिथं नंतर पूर्ण तार कंपाऊंड करायची चारी साईडला. सध्या आत्ताच घरभरणी झाली, त्याच्यामुळं म्हटल्यानंतर थोडंसं पुढं करू. हे इथं गॅलरी आपली, जी की पावसात पूर्ण खराब होऊन जाते. इथं काही असं वातावरण दिसतं. इकडून पूर्ण डोंगराचं वातावरण आहे. हे डोंगर आपण तुम्हाला एक व्हिडिओमध्ये लांब दिसत असेल, पण ते एकदम जवळ आहे. ठीक आहे. 5-10 मिनटं लागतं इथं जायला. इथं बेसिन ब्लॅक कलरची, खाली व्हाईट कलरची होती. इथं वॉशरूम बघू शकता. तर मित्रांनो हा आहे आपला रूम. ठीक आहे. हा आपला रूम आहे. या इथं आपली काय म्हणता याला बॅग येते. कोणती बॅग येते काय माहिती, नाव विसरून गेलो आता व्हिडिओमध्ये बोलता. हे इथं आपलं हेल्मेट, इथं बुक्स वगैरे. इकडे कपडे ठेवलेले आहे. इथं देवीची मूर्ती आहे. ठीक आहे. हे इथं बघ काय लिहिलेलं आहे, सक्सेस टेक्स टाईम, स्टे फोकस, बी पेशंट. ठीक आहे. हे आपलं म्हणणं आहे, पण मग त्याला लागू करून तर काही घेत नाही आपण. इथं एवढा एरिया दिसतो आपल्या बेडरूममधून. ठीक आहे. हे बोर्ड फक्त तुम्हाला फक्त असं म्हणतं ना वरतीच दिसतील, कारण की ही फरशी ब्लॅक कलरची, ब्लॅक आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे, जी की रात्री मस्त दिसते. आणि हे सगळं माझी चॉईसनी लावलेलं आहे इथं. ठीक आहे. इथून खिडकीमधून हा बाहेरचा व्ह्यू माझ्या बेडरूममधून छान प्रकारे इथं दिसतं. ठीक आहे. एकदम नारळाचं झाड मस्त वाटतं. हवा लयच सुटते आमच्या इथं, कारण की पूर्ण मोकळं वातावरण आहे ना, तर मग इथून जास्त हवा येते. ठीक आहे. आणि उन्हाच्या वेळेत ना म्हणजे जेव्हा ऊन राहतं ना तेव्हा म्हणतं ना ऊन लागतच नाही, पूर्ण गारगार हवा येते इथं. आणि जसं की आता येते तुम्हाला आवाज येत असेल थोडं. ठीक आहे. तर मग इथं फॅनची गरज पडत नाही, तरी मी फॅन लावलेलं आहे एक कोपऱ्यात करून घेऊन लागेल. ठीक आहे. तर मग कोपऱ्यात जे आहे ते मध्ये टीचर आहे, त्यामुळं इथं जास्त म्हणजे जवळच आहे इथून. ठीक आहे. तर मग इथून जास्त त्यांना अपडाऊन करायला जास्त टाईम नाही लागत, जास्तीत जास्त 15-20 मिनटं लागतात. ठीक आहे. हे इथं आपलं स्टडी टेबल आहे. ठीक आहे. आत्ता स्टडी करून उठलो तर म्हटलं एक ब्लॉक करून घे. हे इथलं आपलं सगळं स्टडी केलेलं आहे. हे इथं चार्ट लावलेलं आहे, टाईम टेबल आहे, क्यूब्स आहे, स्क्वेअर आहे, इथं पर्सेंटेज आहे. ठीक आहे. तर हे इथं आपलं स्टडी टेबल आणि वरती आपली कृष्ण राधाची मूर्ती आहे, सुंदर दिसते, जी की घरभरणीच्या वेळी भेटली होती. तर मित्रांनो ह्या इथं आपण आता वरती जाऊया, वरचा जिना. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे आमच्या इथं. ठीक आहे. जर तुम्ही कळवणला कधी आले तर आमच्या इथं नक्की या. ठीक आहे. फक्त मला येताना मेसेज करून द्या. ठीक आहे. तर मग आपण बघू शकता किती सुंदर वातावरण आहे इथं आमचं टेरेस. हे मोठं, जे की 24 तास हवा चालू राहते इथं. ठीक आहे. इथं तुम्ही डोंगर बघू शकता, पूर्ण हिरवंगार वातावरण आहे. पावसाळ्याच्या वेळेस एवढं भारी वाटतं ना मित्रांनो, तुम्ही काय करता. गावाकडची लाईफ एवढी भारी नाही आहे. इथं आमचं गाव आहे. ठीक आहे. स्टार्टिंगलाच आमचं घर येतं इथं, स्टार्टिंगलाच. आणि ह्या इथं पूर्ण मध्ये गाव आहे, हे झाडांमुळे दिसत नाही तर इथं पूर्ण असं घर आहेत. ओके. खालीपर्यंत आणि मागं तिकडं मळा आहे. ओके. तिकडं माझ्या मामाचं घर आहे डोंगराच्या इकडं. तिकडं कधीतरी नंतर तुम्हाला दाखवल फिरवल. ठीक आहे. काही तर तुम्ही बघू शकता हा एक एरिया आणि हा एक तुकडा जो आहे तो हे आपल्या याच्यातच येतो. हा एक पण. ठीक आहे. ह्या इथून आपल्याला पूर्ण तार कंपाऊंड करायची आहे. ठीक आहे. जसं की तुम्हाला बोललो मी आधी. आणि ह्या इथं पूर्ण मोठं आहे. आणि हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला मित्रांनो, जे की महाराष्ट्रामध्ये राहतं त्यांना माहितीच असेल, हा वणीचा डोंगर आहे. ठीक आहे. जे की सप्तशृंगी माताचं जे आहे दर्शन करतं तिथं दर्शनाला येतात ते तिथं हे डोंगर आहे. इथून लाईटी पूर्ण दिसून जातं वरच्या. ठीक आहे. जे की जवळच आहे, इथून 15-20 किलोमीटर आहे. ओके. तर हे इथं पूर्ण वरती पाण्याची टाकी, हा एवढा पूर्ण मोठा एरिया आहे, जे की खायला मोक्कार मजा येते.
आणि माझे केसांवर जाऊ नका. ठीक आहे, आता वय होत आलं आहे तर मग केस वाईट होत आहे. तर लवकर लग्न जॉब करून म्हणजे लवकर लग्न करावं लागत, नाही तर काही नाही तर म्हातारा होऊन जाईल, पूर्वी कोणी देणार नाही. ठीक आहे, तर मग आपण बघू शकता हे इथं पूर्ण असं वातावरण. ओके, तर मित्रांनो हेच आपलं होम टूर. ठीक आहे, जास्त काही नाही, आपल्या घरात साधं सुद्धा जीवन आहे. ठीक आहे, पप्पा गव्हर्नमेंट टीचर आहे, तर मग आता जास्त तर गावाकडेच राहतो. नाशिकलाही आपण तिथं फ्लाईट आहे, पण मग तिकडं म्हणजे करमत नाही असं म्हणताना. नाशिक म्हणजे सिटीची लाईफ आणि गावाकडची लाईफ ती खूप वेगळी मित्रांनो. जे की आता सिटीमध्ये राहून म्हणजे असं म्हणतात वैताग येतो, पण गावाकडं जर आलं ना एकदम शांतते वातावरण आहे आणि एकदम नेचर आहे एकदम, तर मग इथं राहायला खूप आवडतं. ठीक आहे, तर मग लाईफ चांगली आहे गावाकडची मला असं वाटतं सिटीपेक्षा तरी. कारण की सिटीमध्ये दररोज लोक इकडं तिकडं पैशासाठी हे करतात ते करतात. गावाकडं तसं नाही, गावाकडं 2 वक्तचं जेवण भेटणं तेच खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे, लोक शेती करतात, सकाळी पाठी कधीच जातात. तर मित्रांनो जास्त काय बोलणार नाही, आता हापायला लागलो, माझा हाती दुखतोय मोबाईल पकडून कारण की आपला गोप्रो जो आहे तो खराब झाला आहे थोडासा त्याच्यामुळं. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, दुसरा ब्लॉग लवकरच येईल तुमच्यापर्यंत, तुमचा पोचेल. आणि मला कमेंट करा की मी ब्लॉग मराठीमध्ये रेकॉर्ड करत जाऊ का हिंदीमध्ये रेकॉर्ड करतो. ठीक आहे, तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर दिले बाय बाय, टेक केअर आणि लव यू मित्रांनो, असंच सपोर्ट करा. ठीक आहे.